तर जय शिवराय भावांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर या बारक्याला सोडायचं होतं खंडाच्या मराठी शाळेत. त्याची आज कसली परीक्षा होती काय माहिती. चला त्याला तर सोडला, तर माघारी रिटर्न येत होतो आम्ही. तर तुम्ही म्हणताल स्वराज भाऊ असं इकडं पाऊस चालला आणि तुझ्या व्हिडिओत ऊन कसं दिसते. तर भावांनो, हा व्हिडिओ जुना आहे, जुने व्हिडिओ एडिटिंग करतोय मी. व्हिडिओ राखून ठेवले होते मी, कारण की पावसाचं आपल्याला काही शूट करायला भेटत नाही. पुढचं गणित आपण राखूनच होतो. मग आता जुने व्हिडिओ मी टाकायला सुरुवात केल्यात परत. आता आमच्यात चुलत मामाचे पोरगे भेटले. परत गावातला एक छोटासा जोडीदार भेटला, संग्राम शेठ. तर पोरग तसं भारी, कोणाच्या आर्यात नसतं मध्येत नसते. त्याला म्हटलं चल पवाय जायचे, लवकर नियोजन कर. संग्राम म्हटलं अगोदर विहिरीला पाणी का ती बघ, आणि मग पेरो सगळ्या कार्यकर्त्यांना फोन, मग सगळी जमू. मग तसंच आम्ही विहिरीचं पाणी का बघा गेलो माळ्यात. तर बघ तिथं काय विहिरीत बघा पाणी कसं भेटली. आता विहिरीला तर पाणी टच आहे, पण संपायच्या आता आलं पाहिजे, कारण की ते भीमुंगाव दार दिले कोणीतरी. मग काय पटकन निघालो घराच्या दिशेने, टावेल आणि कपडे आणाय. मग भावांनो, ठरल्याप्रमाणे सगळ्या कार्यकर्त्यांना फोन पेरावलं. म्हटलं चला पवाय. मग लगेच 5-6 टू व्हीलर जमले आपल्याला. आम्ही सगळे निघालो विहिरीच्या दिशेने. आता पाणी संपायचे, आता आम्हाला पोहोचायचं होतं विहिरी. मग काय आमचा तापाचा संकटच निघाला. कसा हे बघा की. काय मित्रांनो, आमची सगळी यंग पुतली माळ्यातल्या विहिरीवर. आता ह्यातले न्यू मेंबर भरपूरच आहे, त्यात मी पण एक आहे. मी पण नुकताच पवाय शिकते. तर काय कॅन्डाच्या भरोशा आपण चालायचे. तसं ओम करायचं चांगला तरबेज पाहुण्यात, बुडलं तर काढल तो लगेच बाहेर. तर मित्रांनो, माझं तर झालं पाहून. तर माझं कॅन्डल होतं खाली सोमाला शिकाय. सोमा शिकत होता कॅन्डावर. तर पाहून झालो आम्ही निघालो MECTच्या क्लासला खंडाळला. तर मित्रांनो, हा आमचा MECTचा क्लास आहे खंडाळ्यातला. आता कुठे तर सांगतो, कोर्टाच्या समोर आहे. किती बऱ्याच दिवसाने भेटलाय गावात आलाय. तासवरनं माघार येताना आमचा पुण्याचा मित्र पारच बसले भेटला. तो तर बोला, स्वराज भाऊ आम्ही पुण्यात जर राहिला असलो तरी तुझा व्हिडिओ बघून आम्हाला गावाला लगत वाटतं. याच गोष्टी करा व्हिडिओ लाईक आणि फॉलो.